मित्रांनो पाहू शकतात आज मैदानामध्ये येणा लक्षा पळाला. काय नियोजन झालं दादांचीच ओळख आहे. दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमची ओळख द्या ना. मी शैलेश भैर, अंबरनाथ नगरमध्ये नगरसेवक आहे. सांगायचं तर आम्ही आमचा मित्र मिलिंद पाटील त्यांच्याबरोबर आम्ही प्रत्येक शर्यतीत जात असतो आम्ही. परंतु आज आमचा लक्ष बैल आहे. आमचे काका आहेत विलास चव्हाण काका, जे आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत, त्यांच्या ग्रुपमधला हा बैल आहे. आणि ह्या बैलाला पळताना मी खूप वेळा बघितलेले. त्यांची देखील इच्छा होती का तो महाराष्ट्रात मुंबईमध्ये पळायला पाहिजे. आणि आपले कर्जतचे जे आमदार आहेत, कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावाने आज जे आमदार केसरी शर्यत जे आयोजित केलेली आहे, तर आम्ही जे बॅनर बघत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं का बा आम्ही देखील शिवसेनेचे नगरसेवक आहोत, आमच्याच शिवसेनेच्या आमदारांनी ही स्पर्धा ठेवलेली आहे. तर मी चव्हाण काकांना सांगितलं, काका आपला तो बैल आहे तो आपला मुंबईत येईल का विचारा या स्पर्धेसाठी. आणि काकांनी मला वाटतं फक्त मी विचारलंच आणि ते काका आहेत चव्हाण काकांनी नवनाथ शेठ असतील, आमचे डॉक्टर साहेब असतील, यांच्याशी संपर्क केला आणि हा जो लक्ष बैल आहे त्याला मुंबईला उतरवला त्यांनी. कसं काय तुम्ही पहिल्यांदा आला शर्यतीनं वगैरे काय नाही? नाही, मी शर्यतीनं पहिल्यांदा नाही आलो. मी शर्यतीनं प्रत्येक वेळेस असतो. आमचा मिलिंद शेठचा जो भुंगा बैल आहे आणि मिलिंद शेठबरोबर आम्ही समीर असेल, आमची सगळी पोरं आम्ही प्रत्येक ही सगळ्या अड्ड्याला असतात. मी कमी अड्ड्याला असतो मी. पण हा बैल एक फक्त मी काकांना सांगितलं, बाबा आपला बैल चांगला आहे आणि आपल्या आमदारांनी स्पर्धा ठेवलेली आहे तर तुम्ही त्यांना उतरवा खाली. आणि यांना देखील मुंबईला यायचं होतं. मग ते काकांना आम्ही रिक्वेस्ट केलेली. म्हणजे काकांनी सगळे फॅमिली मेंबर आहेत, ते नवनाथ शेठ असतील, डॉक्टर साहेब सगळे तिथे मित्र आहेत. तर त्यांनी तो बैल खाली उतरवला आणि तो आज या स्पर्धेमध्ये तो आपल्या नावाने पळतो बैल. मित्रांनो आज ज्याप्रमाणे मिलिंद शेठच्या खाली 2 नंबर गटाला जेव्हा पळायला गेली गाडी तेव्हा त्यांचा छकडा खुलल्यामुळं दोन्ही बैला बाहेर गेले, त्यामुळे नाही तर ती पण कुठेतरी फायनलला राहणारी गाडी होती. हो 100% ना. आम्ही भुंगा फॅनच आहेत. आमची ओळखच भुंगा फॅन म्हणून आहे, बरोबर. आणि सकाळी जेव्हा तुम्ही झोपेतून उठलो त्यावेळेस 11 नंबर गट चालू होता. तर 11 नंबर चालू होता. मी 17 नंबरपर्यंत आमची गटमध्ये आमचा बैल जिंकला, आम्ही पास झाला. त्याच्यानंतर मी विचारलं भुंगाचं काय आलं, तेव्हा मला आमच्याच ऑफिसच्या मुलांनी सांगितलं की दादा त्याचा जुगार तुटला. काय ही एवढी मोठी स्पर्धा आहे, स्पर्धा एवढी मोठी आहे तर थोडं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. आणि भुंगा आज ते जुगार तुटला म्हणजे गटामधून बाहेर जातं याचं दुःख देखील आहे आम्हाला, कारण तो फायनलला गुलालात राहणारा बैल आहे. तर आमची मनापासून इच्छा होती का भुंगा फायनल खेळला पाहिजे. परंतु ते चुकीच्या नियोजनामुळे किंवा तो जुगारचं काय झालं त्याच्यामुळे भुंगा बाहेर झाला, तर त्याचं दुःख देखील आहे आम्हाला. आणि जसं ना मी 1-2 दिवसा अगोदर ह्याचा बॅनर तुमच्या नावाने बघितलं, त्याबद्दल बरंच मला वाटलं बघा दादा पण आता या क्षेत्रात उतरले. नाही, या क्षेत्रात वगैरे काय नाही. आमची समाजसेवा एकदम जी चांगली आहे. फक्त हे मित्र यांचं मी आभार व्यक्त करी. नवनाथ शेठचे डॉक्टर साहेब असतील आणि त्याच्या पाठीमागे खरी मेहनत ही समीरची आहे. कारण समीर खूप दिवसापासून लक्षाच्या मागे होता का दादा आपल्याला मुंबईला उतरायचे. आम्ही काकांना एक शब्द टाकला. मी शेठचं देखील आभार व्यक्त करीन सगळ्यांचं, का आमच्या एका शब्दावर त्यांनी बैल इकडे मुंबईला उतरवला. आणि सांगायचं काय माझ्यासाठी म्हणजे मी या क्षेत्रातच नाही आहे, आम्ही शर्यती वगैरे बघतो. पण यांनी आम्हाला काल परवा सांगितलं का मुंबईचे जे टॉपचे बैलगाडा मालक आहेत सगळ्यांनी त्यांना रिक्वेस्ट केलेली का बैल तुम्ही आमच्या नावाने उतरवा, आमच्या नावाने पळवा. त्याच्या बदल्यात काय असेल ते जे काय असतं तो व्यवहार मला माहिती नाही, पण काय असेल ते व्यवहार वगैरे सगळे करायला तयार होते. परंतु शेठनी सांगितलं का नाही, आम्ही शैलेश वीराने शब्द दिलेला आहे तर आम्ही तो बैल त्यांच्याच नावाने पळवणार. आणि हा पहिल्यांदाच आहे. हे मी काय सांगतो, मला हे आमदार केसरी महेंद्र शेठ आमचे मित्र देखील आहेत, आमचे आमदार देखील आहेत शिवसेनेचे. म्हणून आम्ही एक शिवसेनेची एक स्पर्धा आहे म्हणून आम्ही शेठला रिक्वेस्ट केली आणि हा बैल खाली उतरवलेला आहे. कुठेतरी मैदानाची शोभा वाढावी, येणाऱ्या प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं म्हणून तुम्ही हा केला आणि बैल उतरवला. 100%. कारण मी सकाळपासून बघितले ना तर मला वाटतं महाराष्ट्राचे सगळे टॉपचे बैल या स्पर्धेत उतरलेले आहेत. कारण बक्षीस देखील तसं आहे. थारचं पहिलं बक्षीस काहीतरी थार आहे, सेकंडला सिल्वर गाडी आहे, थर्डला बुलेट आहे आणि नंतर काहीतरी सगळ्या बाईक आहेत. त्यामुळे ही स्पर्धा खूप मोठी आहे. थार म्हणजे मला वाटतं 15-20 लाखाची गाडी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले सगळे चांगले नंदी उतरवलेले आहेत आणि ही स्पर्धा त्याच्यामुळे यशस्वीच झालेली आहे. अजून तर मला वाटतं गटच चालू आहेत, नंतर सेमी होईल, फायनल होईल. परंतु ज्यावेळेस एखाद्या स्पर्धामध्ये कोणताही खेळ खेळतात जेव्हा टॉपचे खेळाडू येतात त्यावेळेस त्या स्पर्धेची शोभा वाढलेली असते. त्याच हिशोबात आज सगळे टॉपचे नंदी या मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळे ही त्यांचा जो आमदार केसरी ही जो बैलगाडा शर्यत होती ही त्यांची यशस्वी झालेली आहे. आजच्या मैदानाकडनं काय अपेक्षा असेल तुम्हाला? आम्ही मैदानाकडनं अपेक्षा म्हणजे आपण खेळ खेळताना एक भावना असते का आपण अंतिम विजेता झालोच पाहिजे. त्या हिशोबात आमचं आहे किंवा आमचा बैल आम्ही तिकडनं उतरवलेला खाली
तर आम्ही गुलालात राहिलो पाहिजे ही नक्कीच आम्ही अपेक्षा करणार. आता जसं 3 फेऱ्याला पळाला तर बिनजोडला पण राहणार आहे का आनंदी? हो, हे प्रेक्षकांना मला वाटतं मुंबईच्या प्रेक्षकांना त्याची उत्सुकता आहे. पण आज तुमच्या माध्यमातून सांगतोय आम्ही याला बिनजोडला देखील मुंबईला उतरवणार आहोत आणि एक चांगली मैत्रीपूर्ण आणि सगळ्या काय बोलतात प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणे फेरणारी शर्यत नक्कीच होणार पुढच्या काळात. नक्कीच मित्रांनो, म्हणजे काय मोठ्या नियोजनाला काहीतरी दिसून येणार थोड्याच दिवसामध्ये नक्कीच आनंदी. हो, आपला जो नंदी आहे तो नंदीची व्हॅल्यू पण तेवढी आहे ना, त्या हिशोबात आपण बिनजोडची एक मोठी शर्यत 100% करणार. आणखी ना आता ही संकल्पना आणली, नियोजन कोणी केलं, सगळं काय घडवलं कोणी? नियोजनाचा बादशाह माझ्या बाजूला बसलाय समीर मगर, कारण तो मिलिंद शेठचाच पार्टनर आहे. तो भुंगाच्या बरोबर असतो आणि यांना जास्त हाऊस आहे. मी कधीतरी जातोय तर हा मागील 2 महिन्यापासून नियोजनामध्ये होता. समीर असेल, आमचे चव्हाण काका आहेत का, हे यांचे मित्र आहेत शेठचे आणि ते आमच्या बाजूला राहतात, ऑफिसच्या बाजूला. आणि डॉक्टर साहेब नवनशेठ यांनी नियोजन केलेलं आहे. फक्त मी यांचं आभार व्यक्त करीन का बा त्यांनी एवढा मोठा नंदी खाली उतरवला आणि ते माझ्या नावाने पळतात, त्यामुळे मी त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. आज कुठेतरी भले तो मैदानात पळतोय पण तुमचं नाव पुढं होतंय. ठीक आहे, ते तेवढं होत असतं म्हणून बोला ना, मी शेठचा आभार व्यक्त करतो, यांच्या पूर्ण टीमचा आभार व्यक्त करतो का त्यांना खूप ऑफर येऊन गेल्या पण त्यांनी दोस्ती खातीर काही न करता त्यांनी त्यांचा बैल इकडे खाली मुंबईला उतरवला आहे आणि आपल्या नावाने पळतो, त्यामुळे त्यांचं देखील मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करणार. आज गाडी 100% गुलाल राहणार, कारण का गती पण तेवढीच लागल्यानं टॉपचा बैल उतरला का आजपर्यंत लक्ष मुंबईमध्ये उतरला नव्हता, पण ते धाडस तुम्ही केलं आणि तुम्ही उतरवला पहिल्यांदा. हो, तेच सांगितलं ना, आमचं 2 महिन्यापासून प्रयत्न चालू होते का हा बैल मुंबईला उतरवला पाहिजे, कारण तो बैलाचा वेग आहे तसाच आहे आणि कंटिन्यू गुलालात राहणार आहे. मला तर 4-5 फायनल त्यांनी मारल्यात, 1 नंबरचा मानकरी झालेला आहे, आदत किंग आहे, पुसेगाव हिंद केसरी आहे. त्यामुळे हा बैलाचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे आणि आमची इच्छा होती का वरती घाटावर तर त्याचे आहेतच सगळी लोक, पण मुंबईला देखील त्याचा चाहता वर्ग आहे. मुंबईचे जे बैलगाडा प्रेमी आहेत, जे प्रेक्षक आहेत, त्यांना देखील त्या बैल इथे बघता हवा, त्याची जो पळतो त्याचा वेग आहे तो अनुभवता यावा. त्यामुळे आम्ही मागील 2 महिन्यापासून नियोजन करत होतो, पण आज कुठेतरी 2 महिन्यानंतर आमदार केसरीच्या निमित्तानं आम्हाला आमच्या प्रयत्नानं यश आलेलं आहे. त्यामुळे हा बैल आम्ही इथं खाली उतरवलेला आहे. आणखी काय अपडेट भेटेल का मला? आणखी काही अपडेट नाही, हे आमचा काय माझा वैयक्तिक सांगतो, माझा काही बैलगाडा हा काही शौक नाही आहे. आम्ही प्रेमा खातर दोस्ती खातीर उतरवलेलं आहे आणि खेळाडू वृत्ती, कारण आम्ही स्वतः स्पोर्ट्समन आहे, त्यामुळे आम्ही खेळाडू वृत्तीनं असतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये हारजीत होत असते, त्यामुळे आम्ही काय एकदम खेळाडू वृत्तीनं खेळ खेळणारे, काही अडचण नाही आम्हाला. फक्त अपेक्षा करणार आम्ही का आमचा बैल गुलालात राहिला पाहिजे. माझ्याकडनं शुभेच्छा असतील. यस, धन्यवाद.